नमस्कार प्रियजन हो, आनंदी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मागच्या व्हिडिओचा माझा विषय होता स्त्रियांवर आणि अल्पवयीन मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार आणि त्यांच्या होणाऱ्या निर्घृण हत्या। आजचाही विषय त्याच्याशी संबंधितच आहे, परंतु आजचा स्पेसिफिक टॉपिक आहे शत्रुत्वातून होणारी निर्घृण हत्या। शत्रुत्व म्हणजे विशेष करून महिलांच्या बाबतीत त्या जिथे जॉब करतात म्हणजे त्यांच्या कामाच्या ठिकाणी जर त्यांचं कोणाशी शत्रुत्व निर्माण झालं, विशेष करून त्यांचे एम्प्लॉयर म्हणजे त्यांचे बॉस किंवा बरोबर काम करणारे कलिग्स ह्यांच्याशी जर त्यांचं काही वितुष्ट निर्माण झालं, शत्रुत्व निर्माण झालं, तर त्यातून कट कारस्थान होऊन अशा प्रकारची निर्घृण हत्या त्यांच्या बाबतीत घडू शकते। अशा दुर्दैवी घटनेला त्यांना सामोरं जायला लागतं। आजचा व्हिडिओ बनवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आता गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये कोलकाता सिटीमध्ये आरजीकर मेडिकल हॉस्पिटलमध्ये एक ट्रेनी डॉक्टर मौमिता देबनाथ हिची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली। तिच्यावर आधी लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि त्याच्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय होतं तिच्या खुनामागचं, तिच्या हत्येमागचं? तर ती ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये काम करत होती तिथे जे कॉलेजचे प्रिन्सिपल होते किंवा सिनियर डॉक्टर्स होते हे अतिशय अवैध अशा कामांमध्ये गुंतलेले होते आणि हे तिला कळलेलं होतं। आता अवैध म्हणजे कुठल्या गोष्टी होत्या तिथे? तर ट्रेनी डॉक्टरचं लैंगिक शोषण किंवा मृत पेशंट जे आहेत त्यांच्या अवयवांची तस्करी, अशा प्रकारच्या गोष्टी तिथं घडत आहेत हे तिला कळलं होतं, हे तिच्या निदर्शनास आलं होतं आणि त्याच्यामुळं ते तिच्या मनोवृत्तीला सहन नाही झालं, ती प्रामाणिक असल्याकारणानं, आणि त्यामुळं ती ते उघडकीस आणणार होती आणि ह्या सगळ्यांचा बिंग फुटेल म्हणून ह्या सगळ्यांनी तिच्याविरुद्ध कट कारस्थान करून तिची अशा प्रकारे निर्घृण हत्या केली। आता आजचा जो विषय आहे की शत्रुत्वातून होणारी निर्घृण हत्या कामाच्या ठिकाणी महिलांच्या बाबतीत, तर त्या संदर्भातली एक कुंडली मी इथे तुम्हाला जन्मकुंडली प्रस्तुत करणार आहे तुमच्यासमोर। ती तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकून घ्या। आता ही जी स्त्री आहे जिची ही कुंडली मी इथे तुम्हाला दाखवते स्क्रीनवर, त्या स्त्रीच्या बाबतीत पण असंच घडलेलं आहे। ती एका ठिकाणी प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होती आणि त्या ठिकाणी तिचा जो एम्प्लॉयर होता म्हणजे मालक होता कंपनीचा, तो कॅरेक्टरलेस माणूस होता आणि त्याचे बरेचसे अफेअर्स होते बाहेर। आणि त्या एम्प्लॉयरची जी पत्नी होती मिसेस, तिच्याशी ह्या तरुणीचे अतिशय चांगले संबंध होते आणि अशा गोष्टी तिच्या निदर्शनास आल्या की बाबा हा माणूस आपल्या पत्नीला फसवतोय, तर ते तिच्या मनोवृत्तीला सहन झालं नाही आणि म्हणून तिने ती गोष्ट त्या पत्नीला सांगितली एम्प्लॉयरच्या। आणि तिला सांगितलं पण होतं तिने की हे मी तुम्हाला सांगितलं हे तुम्ही सरांना कळू देऊ नका, आणि त्याप्रमाणे ती म्हणली ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी तुझं काही कळून देणार नाही। पण त्याच्यानंतर जेव्हा हे त्याला कळलं की कशामुळे त्याला कळलं, तर त्याच्या पत्नीला प्रचंड त्यावेळेला राग आला, ती डिप्रेशनमध्ये सुद्धा गेली आणि अक्षरशः ती त्या एम्प्लॉयरला सोडून तिच्या माहेरी निघून गेली। ही गोष्ट सगळीकडे पसरली, त्या मालकाची बदनामी झाली आणि बदनामी झाल्यानंतर त्यानं दबाव आणला त्याच्या पत्नीवर आणि त्यानं विचारलं की हे तुला कोणी सांगितलं? मग नाईलाजानी तिने तिच्या जीवाच्या भीतीने ह्या तरुणीचं नाव सांगितलं की आपल्याच ऑफिसमध्ये काम करणारी अशी अशी आहे, तर तिने मला हे सगळं सांगितलेलं आहे आणि त्याचं काही प्रूफ्सही तिने मला दाखवलेले आहेत। असं सांगितल्यानंतर तो जो मालक आहे त्याच्या मनामध्ये एवढा प्रचंड राग निर्माण झाला की बाबा आपण ह्या तरुणीला आपल्या इथं कामावर ठेवलं आहे, तिला चांगला पगारही आपण देतो आहे, तरी पण तिने असा घात आपल्या विरुद्ध का केला असं त्याला वाटल्यानं त्यानं कट रचला तिच्या विरुद्ध की आता हिला संपवायचं आणि त्याच्यातून अतिशय कट कारस्थान करून अतिशय निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली। तर आता आपण बघूयात तिच्या जन्मकुंडलीतल्या ग्रहयोगांद्वारे की असं का घडलं बाबा, अशी दुर्दैवी घटना तिच्या बाबतीत का घडली। जसं की मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या अपघात, मोठे भीषण अपघात किंवा निर्घृण हत्या, खून अशा प्रकारच्या वाईट घटना घडण्यामागचं कारण काय असतं, तर त्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये शुभ ग्रहयोगांपेक्षा अशुभ ग्रहयोगांचं प्राबल्य हे अधिक असतं। त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी आता बघूयात की कशा प्रकारे ही घटना घडली, ही घटना घडण्यामागचं मुख्य कारण काय। ही तरुणी आहे बँगलोरमधली तरुणी आहे, जन्मतारीख आहे 27 मे 1989, जन्मवेळ आहे सकाळी 11:25 आणि जन्मस्थळ तिचं आहे बँगलोर सिटी। ह्या सगळ्या बर्थ डिटेल्सनुसार आता एक कुंडली इथे आपल्यासमोर येते स्क्रीनवर। ही आहे या तरुणीची जन्मलग्न कुंडली आणि ही तिची प्लॅनेटरी पोझिशन आहे। प्लॅनेटरी पोझिशन आहे। प्लॅनेटरी पोझिशन म्हणजे काय, तर ह्या कुंडलीतला प्रत्येक ग्रह
हा कोणत्या राशीत आहे, साईन म्हणजे राशी, त्याच्यानंतर तो किती डिग्रीजवर आहे आणि ह्या कोणत्या राशीमध्ये तो कोणत्या नक्षत्रात स्थित आहे, हे सगळे डिटेल्स आपल्याला इथे या प्लॅनेटरी पोझिशन ह्या चार्टमध्ये दिसतात. आता आपण कुंडली एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगते. या ठिकाणी तिची जन्मलग्न कुंडली जी आहे, कुंडलीचं पहिलं स्थान, या पहिल्या स्थानामध्ये 4 अंक आहे. 4 अंक म्हणजे कर्क राशी, मेष ते मीन ह्या 12 राशी असतात. त्यातली 4थी राशी ही कर्क राशी असते. तर ही कर्क राशी म्हणजे या व्यक्तीची, या तरुणीच्या कुंडलीमधली लग्न राशी आहे. कर्क राशीचा स्वामी असतो चंद्र, तो म्हणजे लग्नेश. लग्न राशीचा स्वामी ह्याला लग्नेश असं म्हणतात, ॲसेंडंट, तो आहे चंद्र. या ठिकाणी लग्नेश चंद्र हा कुंडलीच्या 8व्या स्थानामध्ये म्हणजेच आयुर्दायाचं स्थान, त्याचप्रमाणे मृत्यूचा विचार ज्या स्थानावरून केला जातो त्या स्थानामध्ये कुंभ राशीमध्ये 11 अंकापाशी म्हणजे कुंभ राशीमध्ये राहूच्या युतीत आहे. राहू हा अतिशय तीव्र असा पापग्रह आहे, छायाग्रह आहे आणि पापग्रह आहे. तर त्याच्यामध्ये युतीमध्ये आहे आणि तो अतिशय क्लोज डिग्रीजमध्ये आहे. इथे जर तुम्ही बघाल या चार्टमध्ये तर चंद्र हा 0 म्हणजे 1 अजून डिग्री त्याला कंप्लीट व्हायची आहे, म्हणजे 1 अंशावर आपण पकडूयात, 1 अंशावर आहे. आणि धनिष्ठा या अतिशय तीव्र अशा मंगळाच्या नक्षत्रात आहे. धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी असतो मंगळ. आणि राहू हा सुद्धा या ठिकाणी कुंभ राशीमध्ये 6 डिग्रीजवर आहे, धनिष्ठा नक्षत्रामध्ये म्हणजे मंगळाच्या नक्षत्रामध्ये. म्हणजेच चंद्र आणि राहू हे अत्यंत क्लोज डिग्रीजमध्ये आहेत, अगदी विदिन 5 to 5.5 डिग्रीजमध्ये ते स्थित आहेत या ठिकाणी अष्टम स्थानामध्ये. त्याच्यानंतर जर आपण कुंडलीचं 6ठ स्थान जर बघितलं, आता इथे मी 6ठ स्थान डायरेक्ट लग्नेश म्हणजे पहिल्या स्थानावरून मी 6ठ स्थान म्हणजे 6व्या स्थानावर का गेले, तर 6व्या स्थानावरून आपण कुठल्याही व्यक्तीची नोकरी बघितली जाते. आणि बिझनेस जर एखादी व्यक्ती करणारी असेल तर आपण कुंडलीचं फक्त 10वं स्थान बघतो. पण एखादी व्यक्ती नोकरी करणारी असेल, कुठलीही व्यक्ती, मग पुरुष असो स्त्री असो, तर नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत आपण कुंडलीचं 6वं स्थान आणि कुंडलीचं 10वं स्थान असं कॉन्सॉलिडेटेड बघतो, एकत्रितपणे बघतो. या ठिकाणी आता हे 6ठ स्थान म्हणजे हे तिच्या नोकरीचं स्थान, त्याचप्रमाणे 10वं स्थान हे सुद्धा नोकरीचं स्थान. आता या 2 स्थानांवर आपण कॉन्सन्ट्रेट करूयात. ह्या ठिकाणी कुंडलीच्या 6व्या स्थानामध्ये म्हणजे नोकरीच्या स्थानामध्ये 9 अंक आहे. 9 अंक म्हणजे धनुराशी. आता या धनुराशीमध्ये या ठिकाणी आपल्याला 3 ग्रह स्थित दिसत आहेत, शनी, हर्षल आणि नेपच्यून. आणि तिन्ही ग्रह वक्री स्थितीमध्ये आहेत. वक्री ग्रह म्हणजे काय, तर त्या ग्रहांना त्यांची जी ताकद आहे ती अतिशय दुपटीने वाढते, म्हणजे अतिशय त्यांना बळ त्यांचं वाढतं. म्हणजे जे काही ते फळ देणार आहेत, फलित देणार आहेत, ते अतिशय तीव्र प्रकारे ते देतात. तर अशा प्रकारचे हे तिन्ही ग्रह इथे युतीमध्ये आहेत आणि ते वक्री स्थितीमध्ये आहेत, धनुराशीमध्ये आहे. आता यांची नक्षत्र आपण बघूयात. या ठिकाणी शनी जो आहे तो या ठिकाणी 19 डिग्रीजवर पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये आहे. धनुराशीत पूर्वाषाढा नक्षत्रात 19 डिग्रीजवर आहे. हर्षल हा जो ग्रह आहे, हर्षल मागच्या वेळेला पण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हर्षल हा अतिशय सडन इम्पॅक्ट करणारा, अतिशय आकस्मिकपणे एखादी घटना घडवणारा आहे. जसं की म्हणलं मी तुम्हाला की डोळ्याचं पातं लवतंय न लवतंय तोपर्यंत घटना घडून जाते. तर असा हा हर्षल या ठिकाणी धनुराशीत 10 डिग्रीजवर मूळ नक्षत्रात आहे. आता या ठिकाणी मूळ नक्षत्र हे काय दाखवतं, तर मूळ नक्षत्र हे अग्नी, मोठे मोठे अपघात व्यक्तीच्या जीवनात होऊ शकतात. त्याच्यानंतर अग्नीपासून भय दाखवतं, मोठ्या प्रमाणात आगीपासून भय. त्याच्यानंतर नेपच्यून हा सुद्धा 18 डिग्रीजवर आहे, पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये आहे. पूर्वाषाढा नक्षत्र आहे शुभ नक्षत्र आहे, शुक्र त्याचा मालक आहे. त्याच्यानंतर जर आपण ही स्थिती बघितली तर अत्यंत या कुंडलीचं 6वं स्थान, 6व्या स्थानावरून आपण नोकरी बघतो, पण 6वं स्थान कशाचं स्थान आहे अतिशय महत्त्वाचं, आपले शत्रू, समाजामध्ये आपले शत्रू किंवा समाजामध्ये लोकांशी आपली होणारी भांडणं, वितुष्ट, वादविवाद. त्याचप्रमाणे नोकरीच्या ठिकाणी, आता या ठिकाणी जर ह्या मुलीच्या बाबतीत जी घटना घडली आहे ती नोकरीच्या ठिकाणी तिचं शत्रुत्व निर्माण झालं. नोकरीचं स्थान आणि शत्रूंचं स्थान, मारक स्थान, त्या स्थानामध्ये या अशा प्रकारचे सगळे अशुभ ग्रह हे बऱ्यापैकी क्लोज डिग्रीजमध्ये आहेत आणि वक्री स्थितीत आहेत, अशुभ नक्षत्रात सुद्धा आहेत. त्याच्यानंतर आपण कुंडलीच्या 10व्या स्थानावर म्हणजे कर्मस्थानावर आता इथे आपण कॉन्सन्ट्रेट करूयात. या 10व्या स्थानामध्ये 1 अंक आहे. 1 अंक म्हणजे मेष राशी. मेष राशीचा स्वामी असतो मंगळ. आता हा मेष राशीचा स्वामी मंगळ म्हणजेच दशमेश मंगळ हा कुंडलीच्या 12व्या स्थानामध्ये व्ययस्थानामध्ये 3 अंकापाशी म्हणजेच मिथुन राशीमध्ये त्याच्या शत्रू राशीमध्ये स्थित आहे. मिथुन राशीचा मालक असतो बुध आणि बुध आणि मंगळ यांचं कट्टर शत्रुत्व आहे. म्हणजेच तो शत्रुत्व
शत्रूच्या राशीमध्ये व्ययस्थानामध्ये, व्ययस्थान म्हणजे पुन्हा काय तर आयुर्दाय, ज्या वेळेला मृत्यूचा विचार करतो आपण एखाद्या व्यक्तीचा त्यावेळेला हे स्थान खूप महत्त्वाचं असतं. महत्त्वपूर्ण असल्यामुळे आपण हे स्थान मृत्यूचा विचार करतो त्यावेळेला आपण दुसरं स्थान, कुंडलीचं दुसरं स्थान, कुंडलीचं 7वं स्थान आणि कुंडलीचं 12वं स्थान आणि त्याचप्रमाणे कुंडलीचं 8वं म्हणजेच मेन मृत्यूचं आयुर्दायाचं स्थान, 6ष्ठ स्थान अपघाताचं, शत्रूचं स्थान, ही स्थानं आपण पाहतो मुख्यत्वे करून. तर ह्या ठिकाणी तो व्ययस्थानामध्ये म्हणजे मारक स्थानामध्ये आहे. आता ह्या ठिकाणी कशी पोझिशन आहे पहा. 6ष्ठ स्थानामध्ये शत्रुग्रहांची युती आहे आणि जो तिचा दशमेश आहे तो मंगळ हा सुद्धा एक पापग्रह आहे. इथे पापग्रहांची युती आणि हा सुद्धा एक पापग्रह आहे. खरं पाहिलं तर तसं पाहिलं तर कर्क लग्नाची जर कुंडली असेल एखाद्या व्यक्तीची तर मंगळ हा ग्रह हा त्या कुंडलीच्या पंचम 5वं स्थान आणि दशम स्थानचा अधिपती होतो. इथे वृश्चिक राशी आहे, इथे मेष राशी आहे आणि मेष आणि वृश्चिक या दोन्ही राशींचा स्वामी हा मंगळ असतो. म्हणजे ह्याचा अर्थ होतो की कर्क लग्नाची कुंडली जी असते त्याचा जो कारक ग्रह आहे, योगकारक ग्रह म्हणजे शुभ घटना घडवणारा ग्रह कोणता असतो विशेष करून तो मंगळ. पण ह्या ठिकाणी हा जो मंगळ आहे तो पूर्णपणे बिघडलेला आहे. बिघडलेला म्हणजे पूर्णपणे खराब झालेला आहे, दूषित झालेला आहे. तो शत्रूच्या राशीमध्ये व्ययस्थानात आहे आणि त्याच्यावर शनी हर्षल या दोनही पापग्रहांची पूर्ण 7वी दृष्टी आहे. म्हणजेच या ठिकाणी ह्या कुंडलीमध्ये मंगळ आणि शनी हर्षल नेपच्यून यांचा प्रतियोग आहे. प्रतियोग हा काय आहे, अत्यंत तीव्र प्रकारचा अशुभ योग आहे. हा पहिला अशुभ योग या कुंडलीतला तीव्र प्रकारचा. त्याच्यानंतर आता मगाशी मी लग्नेश एक्सप्लेन केला त्यावेळेला फक्त मी इथे सांगितलं की युतीमध्ये आहे, चंद्र हा राहूच्या युतीमध्ये आहे, पण दोन्ही ग्रह हे धनिष्ठा या मंगळाच्या नक्षत्रात आहेत. धनिष्ठा या मंगळाच्या नक्षत्रात आहेत, क्लोज डिग्रीजमध्ये पण आहेत. आता धनिष्ठा हे नक्षत्रसुद्धा काय आहे तर धनिष्ठा नक्षत्र हे व्यक्तीला अविचारी बनवतं, कारण की ते मंगळ हा काय आहे, उतावीळ, चंचल आणि अविचारी. कुठलीही गोष्ट अशी पटकन तडकाफडकी, कुठलाही विचार न करता पटकन एखादी गोष्ट करायची विचार न करता, अशा त्या व्यक्तीचा स्वभाव असतो. तर ह्या ठिकाणी तर इथे धनिष्ठा नक्षत्रामध्ये धनिष्ठा नक्षत्राचं आणखीन एक काय की पराक्रमी असते, ती व्यक्ती शूर असते, धाडसी असते मंगळामुळे, पण अविचारी पण तितकीच असते. ह्याचाच अर्थ अविचारी अशा ग्रहाच्या नक्षत्रामध्ये हे दोनही ग्रह स्थित असल्यामुळे विशेष करून तिचा लग्नेश म्हणजे स्वभाव, व्यक्तीचा स्वभाव की कसा आहे बाबा, कशी व्यक्ती हँडल करेल सगळ्या प्रकारच्या सिच्युएशन किंवा कुठल्याही संकटाला कशी सामोरी जाईल. तर अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये जेव्हा विचार करायला जातो लग्नेशाचा त्यावेळेला इथं आपल्याला असं दिसतंय की तिचा लग्नेश हा धनिष्ठा नक्षत्रामध्ये मंगळाच्या नक्षत्रामध्ये आहे आणि राहू ह्याने तिला काय केलं, मिसगाईड केलं. राहूच्या तो क्लोज डिग्रीच्या युतीमध्ये आहे. राहू हा ग्रह काय करतो व्यक्तीला तर तो मिसगाईड करतो, बऱ्याच वेळेला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडतो. कारण की राहू हा ग्रह हा सुद्धा हिडन गोष्टींचा कारक आहे. त्याचप्रमाणे ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये त्याचा लग्नेश म्हणजेच त्याचा स्वभावाचा कारक ग्रह हा राहूच्या युतीत असतो तेव्हा तो त्याचं कारकत्व बिघडवतो. आता या ठिकाणी तिचा लग्नेश चंद्र आहे. चंद्र म्हणजे मनाचा कारक म्हणजे व्यक्तीचं मन. हे मन कसं आहे तर या ठिकाणी राहूमुळे तिचं मन हे सतत ऑक्युपाईड राहिलं म्हणजे काय, कशा दृष्टीने की एकाच गोष्टीचा ध्यास ती व्यक्ती घेत जाते की मला हे करायचं आहे म्हणजे करायचंच, हे केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. म्हणजे काय तर आता तिच्या जॉबच्या ठिकाणी तिच्या बॉसचं तिला जे काही अफेअर्स वगैरे कळले की तो फसवणूक करतोय त्याच्या पत्नीची, हे तिला कळल्यानंतर ती गोष्ट तिच्या मनामध्ये सारखी अशी घोळत राहिली आणि त्याच्यामुळे काय झालं की ती ऑक्युपाईड राहिली. दिवसरात्र तिला काही सुचेना की हे अयोग्य आहे, हे चुकीचं आहे, हे आपण सांगितलं पाहिजे त्याच्या पत्नीला. अशा प्रकारे ऑक्युपाईड माइंड ठेवणारा हा राहू हा इथे स्थित आहे अष्टम स्थानामध्ये. अष्टम स्थान हे कशाचं, मृत्यूबरोबरच ते अडचणी, अडथळे आणि संकट, त्याचप्रमाणे दुःख आणि दैन्य देणारं स्थान आहे. ह्या स्थानामध्ये अशा प्रकारची युती असल्यामुळं तिचं मन हे सतत ऑक्युपाईड राहिलं आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आता इथे माइंड ऑक्युपाईड तिचं राहिलं, त्याचप्रमाणे तिच्या नोकरीच्या स्थानामध्ये तिचं शत्रुत्व निर्माण झालं पापग्रहांमुळे आणि त्याचप्रमाणे दशम स्थान म्हणजे तिच्या परत नोकरीच्या स्थानाचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. मंगळ पुन्हा काय आहे या ठिकाणी शत्रुत्व निर्माण करणार, तीव्रता, दाहकता, एखाद्या व्यक्तीशी कटुता पटकन निर्माण होते. ज्या व्यक्तीवर मंगळाचा इम्पॅक्ट असतो फटकन ती व्यक्ती बोलून मोकळी होते.
किंवा कुठला समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार करत नाही. तर अशा प्रकारचा मंगळ, हर्षल, शनी हे तीनही पापग्रह एकमेकांच्या युतीमध्ये आणि प्रतियोगामध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर ही एक तुम्हाला युती ही विशेष करून मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन केली की त्याचा परिणाम कसा झाला. त्याच्यानंतर आता जर आपण इथे लाभस्थान पाहिलं त्या मुलीचं, तर इथे 4 ग्रह आहेत. वृषभ राशी आहे इथे लाभस्थानामध्ये. वृषभ राशीचा स्वामी असतो शुक्र. तो इथे शुक्र तिचा स्थित आहे. ह्याचा अर्थ काय? लाभेश. लाभस्थान म्हणजे काय कुंडलीचं? म्हणजे तिला जो नोकरीच्या ठिकाणी मिळणारा जो तिचा काही मनी इन्कम होतं, म्हणजे पगार होता, हा तिला चांगल्या प्रकारे मिळत होता. कारण की या ठिकाणी शुक्र हा स्वतःच्या राशीत आहे. त्याचप्रमाणे ह्या शुक्राबरोबर या ठिकाणी इथं गुरु आणि बुध हे अतिशय शुभ ग्रह आहेत. फक्त इथे रवी हा उग्र ग्रह आहे. म्हणजेच या ठिकाणी दोन शत्रू, रवी उग्र ग्रह, त्याचप्रमाणे तो शुक्राचा शत्रू. म्हणजे या ठिकाणी 2 शत्रूंची युती. आणि बाकी जे 3 ग्रह आहेत त्याचप्रमाणे शुक्राचा रवी हा पण शत्रू आहे आणि गुरु हा पण शत्रू आहे. पण गुरु हा नॅचरली शुभ ग्रह आहे, नैसर्गिकरित्या शुभ परिणाम करणारा ग्रह असल्यामुळं त्याचे तितकेसे अशुभ परिणाम आपल्याला दिसत नाहीत. जरीसुद्धा शुक्र आणि गुरु हे दोन्ही शत्रुग्रह एकमेकांच्या युती तिथं असले तरीसुद्धा. तर विशेष करून ह्या स्थानावर मी तुम्हाला का सांगते हे सगळं, तर तिचा पगार जो आहे तो तिला चांगल्या प्रकारे मिळत होता. तिची सगळी जी काही आर्थिक गरज आहे ती इथं चांगल्या प्रकारे भागत होती. पण तरीसुद्धा तिला काही गोष्टी तिच्या मनाला पटल्या नाहीत, ती प्रामाणिक असल्यामुळं. आणि त्यामुळं तिने अशा प्रकारचं एक स्टेप घेतली, एक डिसिजन घेतला हे सगळं उघड करण्याचं. आणि त्यामुळे त्याच्यानंतर हे सांगितल्यानंतर नंतर ती पत्नी जी आहे त्या बॉसची ती तिच्या माहेरी निघून गेली. त्याच्यानंतर त्याची बरीच बदनामी झाली. तिकडे बेंगलोर सिटीमध्ये ज्या भागामध्ये त्याची कंपनी होती तिथे त्याची खूप बदनामी झाली मोठ्या प्रमाणावर. आणि त्याच्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये एक प्रकारची चीड निर्माण झाली की आपण हिला गेली 4-5 वर्ष ही आपल्याकडे जॉबला आहे आणि आपण हिला सगळं व्यवस्थित पगार वगैरे देत असून सुद्धा या व्यक्तीने असा घात केला असं त्याला वाटलं. आणि त्याने कट कारस्थान केलं की तिचा मृत्यू, तिची म्हणजे खून घडवून आणायचा, निर्घृण हत्या तिची करायची असं कट कारस्थान त्यांनी केलेलं आहे. आणि ही हत्या त्याप्रमाणे घडलेली आहे. आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला अशुभ ग्रहयोगांचं प्राबल्य हे जास्त असतं कुंडलीमध्ये शुभ ग्रहयोगांपेक्षा. आणि त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी अशुभ ग्रह हे मूळ, त्याच्यानंतर धनिष्ठा आणि कृत्तिका. या ठिकाणी मर्क्युरी, बुध, हा जो बुध आहे तिचा व्ययश, बुध कोण आहे तर व्ययश आहे. व्ययश म्हणजे व्ययस्थानचा अधिपती, मृत्यूला कारणीभूत जे स्थान आहे, मारक स्थान कुंडलीचं, त्याचा जो स्वामी आहे बुध, तो सुद्धा या ठिकाणी जरी वृषभ राशीमध्ये म्हणजे मित्र राशीमध्ये, बुध आणि शुक्र हे मित्र आहेत एकमेकांचे, मित्राच्या राशीमध्ये जरी तो स्थित असला तरी त्याचं नक्षत्र अतिशय खराब आहे. कृत्तिका नक्षत्र हे सुद्धा व्यक्तीला अविचारी बनवतं. त्याचप्रमाणे कृत्तिका नक्षत्र हे शस्त्रपीडा म्हणजेच शस्त्राघात, एखाद्या व्यक्तीला शस्त्रापासून धोका असतो त्याचप्रमाणे अग्निपीडा दाखवतं, आगीचंही भय दाखवतं. अशा प्रकारे या ठिकाणी मूळ, त्याच्यानंतर धनिष्ठा आणि कृत्तिका ही तीनही या ठिकाणी अशुभ नक्षत्र आहेत. आणि त्याप्रमाणे ही घटना या ठिकाणी घडलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या मुलीचा निर्णय जो आहे तो तिने निर्णय चांगलाच घेतला, तिचं मन चांगलंच होतं, तिचा हेतू चांगला होता, पण त्याचे परिणाम खूप वाईट झाले. त्यामुळे तिने ह्या सगळ्या गोष्टी करण्यापूर्वी आधी विचार करायला पाहिजे होता की बाबा आपण असं केलं तर त्याचे परिणाम काय होतील. आणि तिने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता अशा प्रकारचा डिसिजन घेतला, स्टेप घेतली आणि तिला अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनेला सामोरं जायला लागलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपण ही जन्मलग्न कुंडली बघितली, प्लॅनेटरी पोझिशन बघितली. त्याच्यानंतर आपण आता तिचा मृत्यू ज्या तारखेला झालेला आहे ती तारीख आहे 22 एप्रिल 2018. 22 एप्रिल 2018 या दिवशी रविवार होता. त्याच्या आदल्या दिवशी 21 तारखेला शनिवारी ऑफिसमधून ती घरीच आली नाही लवकर. तिच्या पालकांनी खूप तिला फोन करायचा प्रयत्न केला, तिचा फोन लागला नाही आणि रात्री उशिरापर्यंत त्यांनी वाट पाहिली. सगळे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडे त्यांनी एन्क्वायरी केली पण त्यांना काहीच शोध लागला नाही. आणि त्याच्यानंतर म्हणजे 21 तारखेला ती जॉबवरनं तिथून जी निघाली, घरी यायला निघाली पण ती घरी पोचली नाही. त्याच्यानंतर 22 तारखेला सकाळी साधारण 6-6:30च्या दरम्यान सकाळी मॉर्निंग वॉक करणारे जे लोक असतात त्यांना तिचं शव म्हणजे तिची डेड बॉडी ही अतिशय अशी झाडाझुडपामध्ये पडलेली दिसली. असं ग्राउंड होतं मोठं, ग्राउंडच्या बाजूनी जे काही सर्व्हिस रोड होता तिथे त्यांना ते दिसलं. आणि त्याच्यानंतर कळलं की बाबा ही मुलगी मृत झालेली आहे. तर तिचा कशा प्रकारे खून करण्यात आला होता तर तिच्या शरीरावर अतिशय चाकू
किंवा कुठलं आणखीन शस्त्र धारदार अशा प्रकारच्या शस्त्रांनी वार करण्यात आले होते तिच्या शरीरावर, पूर्णपणे पोटावर, छातीवर, आणि तिला जाळण्यात आलं होतं. पण ते जाळलेलं असलं म्हणजे तिला पूर्णपणे जाळून टाकलं होतं, पण पूर्णपणे तिची बॉडी जळली गेली नव्हती. अर्धवट ती जळलेल्या अवस्थेत असल्यामुळं तिला आधी तिच्यावर हल्ला झालेला आहे धारदार शस्त्रांनी, आणि त्याच्यानंतर तिची बॉडी अर्धवट अवस्थेमध्ये जळलेली तिथं पडलेली होती. चेहरा मात्र तिचा पूर्णपणे बऱ्यापैकी भाजला होता. तर अशा प्रकारे अतिशय निर्घृणपणे, अतिशय कुठलाही पुढचा मागचा विचार न करता एक माणुसकीचं कुठल्याही प्रकारचं आपण म्हणूयात की 1% माणुसकी नाही त्या व्यक्तीमध्ये, अशा प्रकारे त्यांनी हे कृत्य केलेलं आहे तिच्या बॉसनी कटकारस्थान करून. आता ह्या ठिकाणी जर आपण तिच्या मृत्यूच्या दिवशी, आता 21 तारखेला उशिरा म्हणजे ती घरी नाही आली, आणि 22 तारखेला सकाळी, म्हणजे 21ची रात्र आणि 22 सकाळी पहाटे साधारण 6-6:30ला ती डेड बॉडी तिथे दिसली. त्याच्या मध्य म्हणजे जो काही कालावधी आहे त्याच्यामध्ये ही जर घटना झालेली असेल तर त्या केसमध्ये आपण जर 21 तारखेला आणि 22 तारखेला या दोनही दिवशी जर आपण इथे महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा, त्याच्यानंतर प्राणदशा आणि सूक्ष्मदशा ही जर आपण बघितली तर इथे तुम्हाला दिसतंय की 21 तारखेला गुरु, केतू, शनी, चंद्र, आणि 22 तारखेला सुद्धा गुरु, केतू, शनी, मंगळ अशी या ठिकाणी आपल्याला ही 5 दशा दिसत आहेत. तर ह्या ठिकाणी काय झालं आता बघूयात. आपण 22 तारखेच्या जर दशा बघितल्या विशेष करून तर त्याच्यामध्ये गुरु म्हणजे काय, तर गुरु जर जो आहे तो तिच्या कुंडलीमध्ये गुरु, या ठिकाणी गुरु, त्याच्यानंतर गुरु म्हणजे तिच्या 6ष्ठ स्थानात नोकरीचे स्थान, म्हणजे हे स्थान ओपन झालं, म्हणजे शत्रुत्व थोडक्यात निर्माण होण्याची जो पिरियड होता तो. त्याच्यानंतर 9 गुरु, नंतर गुरु, केतू, शनी, मंगळ. गुरु या ठिकाणी गुरु हा नोकरीच्या स्थानात तिच्या आणि शत्रुत्वाच्या स्थानाचा ग्रह आहे, ते स्थान ओपन झालं. त्याच्यानंतर केतू हे मारक स्थान तिचं ओपन झालं. केतू हा इथे कुंडलीच्या द्वितीय स्थानामध्ये, म्हणजे हे एक मारक स्थान ओपन झालं, हे सुद्धा एक मारक स्थान ओपन झालं. त्याच्यानंतर शनी दोनदा शनी म्हणजे शनी इथं कुठं आहे, परत हे स्थान ओपन झालं, पुन्हा एकदा शत्रूचं स्थान ओपन झालं, नोकरीच्या ठिकाणचं स्थान ओपन झालं. पण शनी हा कोण आहे, शनी हा अष्टमेश आहे, तिच्या मृत्यूस्थानाचा किंवा आयुर्दायाच्या स्थानाचा तो स्वामी आहे शनी. इथे 10 आकडा आणि इथे 11 अंक आहे, म्हणजे ही दोनही स्थानं ही शनीची आहेत, शनीच्या राशी आहेत दोन्हीकडे म्हणल्यानंतर. आता इथे म्हणजे हे पण स्थान ओपन झालं, हे पण स्थान ओपन झालं, मारक स्थान ओपन झालं, मृत्यूचं आयुर्दायाचं स्थान ओपन झालं, आणि त्याच्यानंतर मंगळ हे तिचं कोण आहे, पंचमेश, दशमेश, आणि तो स्थित आहे व्ययस्थानामध्ये, म्हणजे तिचं नोकरीचं स्थान हे दुसरं नोकरीचं स्थान हे सुद्धा त्या दिवशी ओपन झालेलं आहे मृत्यूच्या घटनेच्या दिवशी. आणि व्ययस्थान म्हणजे संपूर्ण आपल्या कुंडलीत जी काही 11 स्थानं आहेत त्याचा व्यय, त्याचा ऱ्हास, त्याचं नुकसान, त्याची हानी, हे स्थान ओपन झालेलं आहे तिचं. अशा प्रकारे ह्या ठिकाणी ह्या तुम्हाला मी आता दशा सांगितल्या, महादशा, अंतर्दशा, त्याच्यानंतर प्रत्यंतर दशा, सूक्ष्मदशा आणि प्राणदशा. आणि आपण त्या दिवशीचं ट्रान्झिट पण बघूयात. दशा तर मी तुम्हाला सांगितल्या, आता ट्रान्झिट बघूयात. जर आपण 22 एप्रिल 2018 ही जर कुंडली जर आपण चेक केली, त्या दिवशीचं ग्रहमान हे काय आहे, म्हणजेच कोणता ग्रह कुठल्या राशीमध्ये होता बाबा, ते जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी विशेष करून शनी जो तिचा अष्टमेश आहे, तो शनी हा त्याच राशीमध्ये, म्हणजे कुठल्या राशीमध्ये, धनु राशीमध्ये आहे, जो की तिच्या जन्माच्या वेळेला होता. तिच्या जन्मकुंडलीमध्ये तिच्या जन्माच्या वेळेला सुद्धा शनी हा ग्रह वक्री सुद्धा होता, आणि तो धनु राशीमध्ये स्थित होता. आणि तिच्या मृत्यूच्या दिवशी सुद्धा जर आपण शनी या ग्रहाचं जर ट्रान्झिट म्हणजेच गोचर, भ्रमण हे जर पाहिलं तर ते सुद्धा धनु राशीमध्येच होतं, आणि ते या ठिकाणी शनी वक्री सुद्धा आहे, त्याचप्रमाणे तो धनु राशीत सुद्धा आहे, आणि त्याच म्हणजे आपण म्हणूया तशीच सेम ग्रहदशा आहे. त्याचप्रमाणे ह्या शनीबरोबर इथं मंगळसुद्धा आहे मृत्यूच्या दिवशी तिच्या, त्या ठिकाणी मंगळसुद्धा आहे, म्हणजे शनी मंगळ युती पुन्हा धनु राशीमध्ये आहे. त्यावेळेस जे काही भ्रमण होतं ग्रहांचं त्यामध्ये शनी मंगळ युती ही आहे. आणि त्याचप्रमाणे ह्या शनी मंगळ ह्या दोनही पापग्रहांची संपूर्ण 7वी दृष्टी ही चंद्रावर होती त्या दिवशी. चंद्र मिथुन इथं मिथुनेत आहे, म्हणजे त्या दिवशी राशी मिथुन होती, चंद्र मिथुन राशीत आहे, पण त्या चंद्रावर ह्या दोनही पापग्रहांची युतीमधल्या पापग्रहांची संपूर्ण 7वी दृष्टी होती. अशा प्रकारे नुसती तिची दशाच नाही
तिच्या मृत्यूच्या दिवशी जी ग्रहांची दशा आहे ती फक्त दशाच नाही, तर त्या दिवशीचं अवकाशातलं ग्रहांचं भ्रमण हे सुद्धा तिच्या दृष्टीने खूप दुर्दैवी होतं. आणि त्यामुळे अशा प्रकारची अत्यंत तीव्र अशी अशुभ अशी घटना तिच्या बाबतीत घडली आणि तिची निर्घृणपणे अतिशय अमानुषपणे तिची अशी हत्या करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आपण जर काही उदाहरणं अजूनही पाहिली तर अजूनही आपण विशेष करून जर आपण शत्रुत्वातून, मी आता त्याची कुंडली इथे एक्सप्लेन करणार नाही, दुसरं एक उदाहरण जे फक्त मी थोडंसं सांगते तुम्हाला की शत्रुत्वातून, म्हणजे शत्रुत्व हे फक्त कामाच्या ठिकाणी, महिलांच्या बाबतीत आपण आत्ता कुंडली बघितली, पण शत्रुत्व हे फक्त कामाच्या ठिकाणी नसतं तर समाजातलं शत्रुत्व पण असतं. जसं की मोठे मोठे बिझनेसमन, पॉलिटिशियन घ्या किंवा सेलिब्रिटीज घ्या, त्यांच्यासुद्धा बाबतीत अशा घटना घडतात, आत्तापर्यंत घडलेल्या आहेत. जसं की आपले खूप मोठे फिल्म इंडस्ट्रीतले म्युझिक आणि फिल्म प्रोड्युसर गुलशन कुमार ह्यांची मुंबईमध्ये हत्या झाली होती. तर त्यांची जर आपण कुंडली जर बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं आपल्याला समाजामध्ये त्यांचं शत्रुत्व निर्माण झालं. त्यांचे काही बिझनेसमध्ये, त्यांच्या व्यवसायामध्ये काही प्रतिस्पर्धी होते, त्यांनीसुद्धा तो कट रचला असण्याची शक्यता त्यावेळेला वर्तवली जात होती. किंवा जी काही खंडणी, त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी काही गुन्हेगार लोक जे आहेत, दहशतवादी किंवा अंडरवर्ल्डचे लोक आहेत, तर त्यांनी त्यांच्यावर दबाव आणला होता, पण त्यांनी त्या गोष्टीला जुमानलं नाही, त्यांनी विरोध केला पूर्णपणे. ते धाडसी स्वभावाचे होते गुलशन कुमार हे, आणि त्यांनी विरोध केला, पण त्यातनं त्यांचं शत्रुत्व निर्माण झालं आणि त्यांना अतिशय त्यांची निर्घृणपणे त्यावेळेला हत्या करण्यात आली होती मुंबईमध्ये. अतिशय सकाळी अगदी 10:30च्या सुमाराला ते मंदिरातनं, भोलेनाथांच्या म्हणजेच महादेवांच्या मंदिरातून ते दर्शन घेऊन बाहेर पडले आणि तिथं त्यांच्यावर अतिशय भयानकपणे असा हल्ला करण्यात आला आणि 16 वेळा त्यांना शूट करण्यात आलं, 16 गोळ्या त्यांच्यावर झाडल्या गेल्या होत्या. अशा प्रकारे त्यांची सुद्धा हत्या झाली होती. तर ती जरी कुंडली आपण इथे बघितली, आता मी आज ती एक्सप्लेन नाही करणार तुम्हाला इथे, पण ती जरी आपण एक्सप्लेनेशनला कुंडली जरी इथं घेतली असती किंवा बघितली जरी आपण जाऊन, तरीसुद्धा त्याच्यामध्ये अशा प्रकारचं अशुभ ग्रहयोगांचं प्राबल्य हे जास्त आपल्याला दिसून येईल. तर आता कुंडलीचं एक्सप्लेनेशन माझं झालेलं आहे. ह्या तरुणीच्या बाबतीत जी काही अतिशय अमानुष अशी निर्घृण हत्या तिची केली गेली, ते कुंडलीचं एक्सप्लेनेशन माझं झालं आहे. पण मला तुम्हा सर्वांना अगदी कळकळीची विनंती करायची आहे या संदर्भात की महिलांनी विशेष करून ह्याच्यावरून आपण आता ही जी घटना आपण बघितली ह्याच्यावरून आपण काय धडा घेतला पाहिजे विशेष करून महिलांनी. तर कामाच्या ठिकाणी जिथं आपण जॉब करतोय, नोकरी करतोय, तर तिथं कुठल्याही प्रकारचं कोणाशी भांडण त्यांनी करू नये, जास्त विरोधात जाऊ नये, वितुष्ट कुठल्याही प्रकारचं निर्माण होणार नाही ह्याची त्यांनी जास्तीत जास्त खबरदारी घ्यायला पाहिजे आणि केअरफुल राहिलं पाहिजे की आपण जो निर्णय घेतोय किंवा आपण जे आता करणार आहे, पाऊल उचलणार आहे, त्याचे विपरीत परिणाम काय होतील ह्याचा त्यांनी पहिला अगदी सारासार विचार केला पाहिजे आणि त्याच्यानंतरच निर्णय घेतला पाहिजे. कारण याचं सांगण्याचं कारण म्हणजे ही कुंडली 2017मध्ये माझ्याकडे कन्सल्टेशनसाठी आली होती. तिच्या वडिलांनी तिच्या लग्नाविषयी माझ्याकडून सल्ला मार्गदर्शन घेतलं होतं. त्याच वेळेला कुंडली बघितल्याच मी त्यांना सांगितलं होतं की काही वाईट गोष्टी आहेत, पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, काळजी म्हणजे करू नका, पण मला तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की तुमच्या मुलीच्या जीविताला धोका आहे आणि तुमच्या मुलीला कुठेही, म्हणजे ती कुठे बाहेर जरी, म्हणजे नोकरीच्याच ठिकाणी नाही तर कुठेही ती ज्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येते, ज्यांच्याशी तिचा संबंध आहे, त्या लोकांशी वागताना बोलताना तिने काळजी घेतली पाहिजे, असं मी त्यांना अगदी निक्षून सांगितलं होतं. त्यांनी पण तिला सांगितलं होतं, पण तिचा ॲस्ट्रॉलॉजीवर कदाचित विश्वास नसेल किंवा तिला ती गोष्ट तिने खूप लाईटली घेतली असेल, त्याच्यामुळं तिने अशा प्रकारचा चुकीचा निर्णय घेतला आणि तिला अशा प्रकारच्या निर्घृण हत्येला, अमानुष कृत्याला सामोरं जायला लागलेलं आहे. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे दर्शक हो, की स्त्रियांना विशेष करून की तुम्ही कामाच्या ठिकाणी काळजी घ्या आणि अशा प्रकारचे निर्णय घेण्याआधी 10 वेळा विचार करा. आपल्या कुटुंबाचा विचार करा, आपले आई वडील, आपले इतर कुटुंबीय जे काही आहे, की आपल्या बाबतीत असं घडल्यानंतर त्यांना काय भोगायला लागेल, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळेल आणि संपूर्ण सगळं कुटुंब हे विस्कटून जाईल. ह्या गोष्टींचा त्यांनी आधी विचार केला पाहिजे आणि अतिशय खूप केअरफुल त्यांनी वागलं पाहिजे. एवढंच माझं तुम्हाला सर्वांना सांगणं आहे. तर अशा प्रकारे हा माझा आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते आहे. जर आजच्या व्हिडिओ संदर्भात किंवा अशा प्रकारचं जर का कुणाला काही घटनांसंदर्भात काही शंका असतील किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला व्हॉट्सॲपवर, माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मला मेसेज करू शकता.
त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांना अगदी कळकळीचं निवेदन आहे की हा व्हिडिओ तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक किंवा इतर कोणी ओळखीचे लोक जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे त्यांना हा व्हिडिओसुद्धा चांगल्या प्रकारे कळेल, ऐकायला मिळेल. माहिती अगदी खूप महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाची अशी माहिती त्यांना ऐकायला मिळेल. आणि त्याचबरोबरीने ज्योतिषशास्त्र हे खूप अत्यंत आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणारं असं आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी हे शोध लावलेलं असं शास्त्र आहे. आणि त्याचा जास्तीत जास्त त्यांनी फायदा करून घ्यावा, जास्तीत जास्त